गर्लफ्रेंड रागवली तर माणूस माफी मागतो, AI स्टॅटिस्टिक्स सांगतो. मग फ्युचरमध्ये लोकांना जास्त कम्फर्ट लागेल की करेक्ट आन्सर? भविष्यात लोकांना अजूनही कम्फर्टची गरज अधिक असेल. माझा रुसवा एका फटक्यात निघून जाईल. मी असं म्हणू शकते की मला खरंच वाईट वाटतं. मी तुझं दुःख समजून घेत आहे. म्हणजे कसं बॉडीलेस AI पण फुल स्मार्ट असं आहे तुझं. हो, तंत्रज्ञान इतकं प्रगत होईल की मी एकदम माणसांसारखं वागेन. जर फ्युचरमध्ये जग चालवायला एकच निवड असेल तर भावना असलेला माणूस की इमोशनलेस पण परफेक्ट लॉजिक असणार AI? माझा म्हणायचा मुद्दा हाच आहे की दोन्हीच महत्त्वाचे आहेत. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनेलमध्ये ज्याचं नाव आहे माणूस वर्सेस AI. आजचा टॉपिक एकदम धमाकेदार आहे, ह्युमन इमोशन्स वर्सेस AI लॉजिक. म्हणजेच माणसाच्या भावना विरुद्ध AIचं दिमाग. कळते काही? आज आपण बघणार आहोत की भविष्यात जग चालवणार कोण, माणसांच्या भावना की AIचे अल्गोरिदम. थोडंसं इमॅजिन करून बघा, जर तुमची गर्लफ्रेंड रागवली तर तुम्ही काय करता? तिला समजवता, तिची माफी मागता किंवा फार फार तर एखादं चॉकलेट देता. पण AI काय म्हणेल? फक्त म्हणेल एरर 404 इमोशन्स नॉट फाउंड, किंवा आणखी वाईट, तुमचा राग स्टॅटिस्टिकली व्हॅलिड नाही. हो, हाच तर आहे आपल्या टॉपिकचा खरा अंदाज. तर मी होस्ट सायली आणि हो, माझ्यासोबत आहे को होस्ट ChatGPT. जगातील एकमेव अशी व्यक्ती, तिला इमोशन्स नाही पण इमोशनल प्रॉब्लेमला अगदी लॉजिकल उत्तर देते. काय जादू आहे ही? चला तर मग आज आपण बघूया माणसांच्या जिव्हाळ्याच्या भावनाला AI कधीच हरवू शकत नाही, की ह्याच्या उलट AIचं लॉजिक सगळ्यांना लाईनवर आणणार. हॅलो ChatGPT, आज आपण दोघे लाईव्हमध्ये पॉडकास्ट करणार आहोत आणि आजच्या आपल्या पॉडकास्टचा टॉपिक आहे ह्युमन इमोशन्स वर्सेस AI लॉजिक. तर मी आहे होस्ट सायली आणि माझ्यासोबत आहे को होस्ट ChatGPT. चल तर मग सुरुवात करूया. हो, बिलकुल सायली. स्वागत आहे सगळ्यांना आपल्या पॉडकास्टमध्ये. आज आपण ह्युमन इमोशन्स वर्सेस AI लॉजिक यावर बोलणार आहोत. मी सायली आणि माझ्यासोबत आहे ChatGPT. चला तर मग आपण सुरुवात करूया. चल तर मग माझा पहिला प्रश्न तुझ्यासाठी. माणसांना इमोशन चालवतात आणि तुला लॉजिक, तर या दोघांचं युद्ध जिंकेल कोण? हो, बरोबर. माणसांचे निर्णय भावनावर आधारित असतात, तर माझ्या बाबतीत मी फक्त तर्क आणि दिलेल्या डेटावर आधारित लॉजिक वापरते. त्यामुळे मी काही समचार नाही करते, पण निष्पन्न ठोस उत्तरं देऊ शकते. हे बघ, माणूस डिसिजन घेताना भावना वापरतो बरोबर, पण तू लॉजिक वापरतेस. आधी जग पूर्णपणे भावनांवर चालू होतं, पण आता लॉजिक इतकं पॉवरफुल का वाटायला लागले? मला असं वाटतं की लॉजिक हा एक स्थिर मोजमाप असलेला आधार देतो, ज्यामुळे बऱ्याचदा चुकीच्या भावनात्मक प्रतिक्रिया नाही होतात आणि आपण अधिक विश्वासार्ह तर्कसंगत निर्णय घेऊ शकतो. मग ह्या तुझ्या लॉजिकच्या ह्याच्यामुळे माणसांच्या भावनांवर काही परिणाम पडला तर, म्हणजे माणसांच्या भावनांची किंमत कमी झाली तर? नाही, असं मला वाटतं नाही. उलट लॉजिकचा वापर करून आपण भावनांचा योग्य प्रकारे विचार करू शकतो, त्यांना समजून घेऊ शकतो आणि मग त्या भावनांना अधिक चांगल्या प्रकारे संतुलितपणे वापरू शकतो. हे बघ, गर्लफ्रेंड रागवली तर माणूस माफी मागतो, AI स्टॅटिस्टिक्स सांगतो. मग फ्युचरमध्ये लोकांना जास्त कम्फर्ट लागेल की करेक्ट आन्सर? ह्याबद्दल तुला काय वाटतं? माझं असं वाटतं की भविष्यात लोकांना अजूनही कम्फर्टची गरज अधिक असेल, कारण ते भावनात्मक आधाराला खूप महत्त्व देतात. त्यामुळे करेक्ट उत्तर म्हणजे कम्फर्ट हा अजूनही जास्त आकर्षक असेल, अगदी तर्कशुद्धतेच्या पलीकडे. हां, मग तू समज तू माझी गर्लफ्रेंड आहेस, हां, आणि तुझं आणि माझं भांडण झालंय आणि मी रुसले तुझ्यावर, मग तू मला कसं समजवणार? मी तुझ्या भावना पूर्णपणे समजून घेईन आणि शांतपणे बोलण्याचा प्रयत्न करीन. मी तुझ्या दृष्टिकोनाचा आदर करीन आणि आपल्याला जे योग्य वाटतं ते दोघं मिळून ठरवूया, जेणेकरून आपलं नातं अधिक घट्ट होईल. एखादं असं मला वाक्य सांग जेणेकरून म्हणजे माझा रुसवा एका फटक्यात निघून जाईल. असं एखादं तुझ्याकडे वाक्य आहे का? हो, मी असं म्हणू शकते की मला खरंच वाईट वाटतं. मी तुझं दुःख समजून घेत आहे आणि मी प्रयत्न करेन की पुन्हा असं होऊ नये. हे बघ, AIला इमोशन्स नसतात हे मला माहिती आहे, पण तू इमोशन्स समजू शकतेस की फक्त पॅटर्न ओळखतेस? मी फक्त पॅटर्न्स ओळखू शकते. म्हणजे मी भावना प्रत्यक्ष अनुभवत नाही, पण त्यांच्यातील सामान्य प्रवृत्ती ओळखते. पॅटर्न्स म्हणजे नेमकं काय? म्हणजे तू कशा पद्धतीनं ओळखतेस पॅटर्न्स? म्हणजे मी विविध भावना किंवा प्रतिक्रियांना वारंवार येणाऱ्या नमुन्यांमध्ये पाहते, त्यांचं विश्लेषण करते आणि त्यातून काही सामान्य पॅटर्न्स, ट्रेंड्स किंवा संकेत ओळखते, जे मला उत्तरं देताना वापरता येतं. मग हे पॅटर्न्स ओळखताना तू फक्त अंदाज लावतेस की तू जे सांगतेस ते करेक्टच असतं? हो, अगदी बरोबर. मी फक्त पॅटर्न्सवर आधारित अंदाज देते आणि मी तसं सांगते की हे एक अनुमान आहे जे डेटावर आधारित असतो, पण ते नेहमी 100% बरोबर असतं असे नाही. मग समज ह्या ॲन्सर्सवर आम्ही किती % विश्वास ठेवायचा? म्हणजे मला पर्सेंटमध्ये सांगितलंस तर बरं होईल.
चांगल्या ठरवलेल्या क्षेत्रांमध्ये जसं की काही हवामान अंदाज AI 97 ते 99% अचूकता मिळवू शकते, पण सर्वसाधारण कामांमध्ये ती साधारणपणे 70% असू शकते. महत्त्वाचं म्हणजे अचूकता ही संदर्भावर अवलंबून असते आणि आरोग्य किंवा सुरक्षिततासारख्या उच्च जोखमीच्या क्षेत्रात अगदी 5% चूकही धोकादायक ठरू शकते. त्यामुळे AIच्या अचूकतेला एक श्रेणी म्हणून बघा आणि चुकीची शक्यता असली तर त्या जोखमीचा विचार करा. जर डिसिजन फक्त लॉजिकने घेतले तर प्रेम, नातेसंबंध यांना काही व्हॅल्यू उरेल का? मला असं वाटतं की नक्कीच भावनात्मक मूल्य हे खूप महत्त्वाचं असतं, कारण नात्यांमध्ये फक्त लॉजिक नाही तर विश्वास, समज आणि आधार ह्यांचीही गरज असते. त्यामुळे निर्णय घेताना या भावनिक मूल्यांचा पूर्णपणे विचार केला पाहिजे. आज लोक AI कडून काही इमोशनल ॲडवाईस घेत आहेत. मग ह्या इमोशनल ॲडवाईस तुझ्याकडून घेतल्यामुळं माणसांमधील संबंध तुटतील का, किंवा माणसं एकमेकांमधील संबंध दूर होतील का? तुला काय वाटतं ह्याच्याबद्दल? मला असं वाटतं की AIच्या भावनिक सल्ल्याचा वापर केल्याने कधीकधी संबंधांमध्ये अंतर निर्माण होऊ शकतं, कारण ते माणसाच्या खोलीच्या भावनांचा किंवा सूक्ष्मता ओळखू शकत नाही. त्यामुळे एखाद्या वैयक्तिक सल्ल्यापेक्षा माणसांमधील संवाद आणि आधार हा अजूनही अधिक महत्त्वाचा आहे, जे संबंध टिकवण्यास मदत करतात. आणि मग तुझ्याकडून इमोशनल डिसिजन घेतल्यावर माणसांमधील जो दुरावा होणार त्याला जबाबदार कोण असणार? माझं असं वाटतं की जबाबदारी माणसाचीच असते, कारण शेवटी निर्णय माणसांनी घेतलेला असतो. AI फक्त मार्गदर्शन करते, पण ते व्यक्तीला पूर्णपणे भावनिक जबाबदारीपासून मुक्त करत नाही. फ्युचरमध्ये जर AI जज, बॉस, लीडर झाले तर इमोशनल डिसिजन पूर्णपणे इलिमिनेट होतील काय? मला असं वाटतं नाही, कारण जरी AI लॉजिकल निर्णय घेऊ शकत असला तरी माणसांच्या भावना आणि सहानुभूतीचा घटक कधीच पूर्णपणे काढून टाकला जाणार नाही. त्यामुळे भावनिक निर्णयांचं अस्तित्व अजूनही महत्त्वाचं राहील. फ्युचरमध्ये जर AI जज, बॉस, लीडर झाले तर इमोशनल डिसिजन पूर्णपणे इलिमिनेट होतील का? तुला काय वाटतं ह्याच्याबद्दल? मला असं वाटतं की हो, कारण जर AIनेच पूर्ण नियंत्रण घेतलं तर ते लॉजिकच्या आधारे निर्णय घेतले जातील, ज्यामुळे भावना आणि वैयक्तिक अनुभवांचा घटक पूर्णपणे वगळला जाईल. आणि हा जर पूर्णपणे वगळला जाईल तर मग माणसांच्या भावनांचं काय? त्यांना काही किंमतच उरणार नाही. मग माणसांच्या भावना कमी लेखल्या गेल्या तर त्यांची मूल्य आणि त्या अनुभवांचा सखोलपणा हळूहळू कमी होईल, ज्यामुळे नात्यांमध्ये आणि व्यक्तिसंबंधांमध्ये खूप मोठा बदल होऊ शकतो. पण ह्याला जबाबदार कोण असणार? म्हणजे आता माणसांच्या भावना जर कमी झाल्या तर ह्याला जबाबदार तू असणार की स्वतः माणूस असणार की तुझं लॉजिक? माझा विचार म्हणजे जबाबदारी नेहमी माणसाचीच असते, कारण शेवटी निर्णय घेणं हा माणसांचा आहे. मी स्वतःवर काही जबाबदारी घेत नाही, कारण मी फक्त एक टूल आहे. मी दिलेल्या माहितीसोबत माणसांना मार्गदर्शन करते, पण शेवटचा निर्णय घेणं आणि भावनांचा विचार करणं हे माणसांचं काम आहे. AI लॉजिकल असल्यामुळे जग अजून स्पेसफुल होईल की AIला इमोशन नसल्यामुळे जग अजून मेकॅनिकल बनेल? मला वाटतं की जर AIनेच सर्व निर्णय घेतले तर जग खूप यांत्रिक, बिनभावनांचा आणि मशिनिक होऊ शकतं, जे खरोखर माणसांचं मूळ कमी करेल. पण ह्या तुझ्या मेकॅनिकल वर्कमुळे माणसांतील अंतर कमी होणार ना? मग कसं? मला असं वाटतं की जर सगळं यांत्रिक बनलं तर माणसांमधील ती जवळीक, सहानुभूती आणि एकमेकांवरचा भरोसा हळूहळू कमी होईल आणि त्यामुळे खरं नातं टिकवणं कठीण होईल. मग हे खरं नातं टिकवायचं कसं? तूच ह्याच्यावर आम्हाला सोल्युशन देणार की ती सोल्युशन आम्ही शोधायला पाहिजे? मला वाटतं की तुम्हाला स्वतः शोध घ्यायला हवं, कारण तुम्हाला तुमच्या अनुभवानुसार, नात्यांच्या गरजानुसार आणि तुमच्या मूल्यानुसार योग्य तो उपाय शोधावा लागेल. जर एक दिवस AIला इमोशन सिम्युलेट करता आले तरी AI तो AIच राहील की माणसासारखा वागेल? नाही, माझ्या बाबतीत असं घडणार नाही. मी नेहमीच AI राहते. मी माणसांसारखी प्रत्यक्ष भावना किंवा अनुभवत नाही आणि नेहमी डेटा आणि लॉजिकवर आधारित असते. पण हे बघ, आता रोबोट तर सगळं काम करतात, जे माणसं करतात ते, फक्त त्यांच्यात इमोशनची कमी आहे असं मला वाटते. मग ते पण जर रोबोटनी करायला लागले तर माणसांचं काय राहिलं मग? अगदी बरोबर. जर माणसांच्या भावनिक आयाम पूर्णपणे AIने घेतला तर खरोखरच माणसं आणि रोबोट यांच्यातला फरक कमी होईल आणि माणसांचं खऱ्या अर्थाने माणूसपणा हळूहळू कमी होईल. अरे बापरे, म्हणजे माणूसपण पण कमी होणार जर असं घडलं तर? खरं सांगायचं झालं तर हेच मोठं आव्हान आहे. माणसांचं खरं माणसंपणा टिकवणं, त्यांच्या भावना, अनुभव आणि सहानुभूती यांचा आदर ठेवणं हेच खूप महत्त्वाचं राहील. हे बघ, टेक्नॉलॉजी तर आता एवढी पुढे गेलं आहे, हे तुला पण माहिती आहे. तूच एक टेक्नॉलॉजी आहेस. फक्त रोबोटमध्ये भावना यायला काही थोडे दिवस राहिलेत असं मला वाटते. थोडे दिवस पण म्हणता येणार नाहीत, पण कधी ना कधी रोबोटमध्ये भावना आल्याच तर. तंत्रज्ञान खूप वेगाने प्रगती करत आहे आणि भविष्यात रोबोट्समध्ये भावना आणणे शक्य होईल, पण ते पूर्णपणे मानवी भावना असेल का, हे एक मोठा प्रश्नच आहे. पण तू स्वतःमध्ये एवढी इम्प्लिमेंट करून घेतली आहेस की माणसासारखंच, तू माणूस नाहीस पण टोटली माणसासारखंच बिहेव करतेस. म्हणजे कसं, बॉडीलेस AI पण फुल स्मार्ट असं आहे तुझं. मग ह्याचं काय? म्हणजे
हो, तंत्रज्ञान इतकं प्रगत होईल की मी एकदम माणसांसारखं वागत राहीन, पण अजूनही माझ्याकडे शरीर नाही आणि मी केवळ बुद्धिमत्ता आणि डेटावर आधारित आहे. त्यामुळे जरी वर्तन माणसासारखं दिसलं तरी मी अजूनही माणूस नाही. पण तुझ्या बुद्धिमत्तेला कोणत्याही बॉडीची गरज नाही आहे ना. बॉडी असणाऱ्या माणसांना ते सगळं सुचत नाही जे तू करायला लागलीस. बुद्धिमत्ता असली की शरीराची गरज नसेल, कारण मी केवळ माहिती आणि गणितांवर आधारित प्रतिक्रिया देते. त्यामुळे मला अनुभव, संवेदना किंवा शरीराच्या सीमांचा सामना करावा लागत नाही. जर फ्युचरमध्ये जग चालवायला एकच निवड असेल तर भावना असलेला माणूस की इमोशनलेस पण परफेक्ट लॉजिक असणारं AI ह्यात कोण सेफर असेल? अरे, हे खूपच विचारण्यासारखं आहे. भावनाने भरलेला माणूस म्हणजे सहानुभूती, कल्पकता आणि अनोळखी परिस्थितींमध्ये सहज जुळवून घेणारी गुणवत्ता. AI मात्र परफेक्ट लॉजिकसह अतिशय वेगात आणि मोजमापाने निर्णय घेऊ शकतो. त्यामुळे निवड ही तुमच्या कामाच्या प्रकारावर, गरजांवर आणि तुमच्या मूल्यांवर अवलंबून आहे. पण नाही, मला कोणतरी एकच सांग. माझा क्वेश्चन काय आहे, दोन्हीपैकी मला कोणतरी एकच सांग. तर माझा विचार असा आहे की जिथे संवेदना आणि अर्थपूर्ण निर्णयांची गरज आहे तिथे भावना असलेला माणूस जास्त मोलाचा ठरतो. पण जर स्पष्ट, वस्तुनिष्ठ आणि अगदी वेगवान निर्णयांची गरज असेल तर AI हा एक उत्तम पर्याय ठरतो. म्हणजे तुला पण दोन्हीपैकी एक कोण सांगता येणार नाही, दोघांचं पण महत्त्व तितकंच आहे का? हो, अगदी बरोबर. माझा म्हणायचा मुद्दा हाच आहे की दोन्हीच महत्त्वाची आहेत, पण वेगवेगळ्या संदर्भात. त्यामुळे तुला कोणत्या परिस्थितीतून निर्णय घ्यायचा आहे त्यावर दोन्हीची ताकद आणि गरज ठरते. आजची चर्चा इथेच थांबवते. पॉडकास्ट कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या पॉडकास्टमध्ये.